जी.आर. विरोधात छगन भुजबळ आज किंवा उद्या कोर्टात जाण्याची शक्यता, तर जी.आर. मधील काही शब्दांवरून संभ्रम, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू. भुजबळांची काही दिवसांपूर्वीची माहिती. मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही. ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. हैदराबाद जी.आर. ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसींविरोधी, मात्र आम्ही लढणार आणि हक्काचं रक्षण करणार. वडेट्टीवार ठाम, तर आजच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन. जी.आर. संदर्भात संबंधित विभागाच्या सचिवांसोबत उद्या बैठक. काहींकडून दिशाभूल. जी.आर.मुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही. वडेट्टीवारांसोबत जी.आर. बाबत चर्चेस तयार. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहावं. भाजपनं मुहूर्त न काढता पितृपक्षात निवडणूक घेतली. संजय राऊतांची टीका. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक. सत्ताधारी आणि विरोधक खासदार मतदानाची रंगीत तालीम करणार. सूत्रांची माहिती, तर मतदानादरम्यान चूक न होण्यासाठी ही खबरदारी. तब्बल 34 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन. फटाक्यांच्या आतिषबाजी.